स्कॉलरशिपची माहिती देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्हा परिषद कार्यालयात उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित कर्मचारी तानाजी डावरे वय वर्ष 45 याच्या विरोधात पोस्को कायद्यासह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार 17 वर्षाची मुलगी 1 एप्रिल रोजी बहिणीसह शिक्षण विभागात गेली असता आरोपीने बोलण्याच्या बहाण्याने तिच्या अंगाला अयोग्य स्पर्श केल्याचा आरोप आहे. यावेळी मुलीने तत्काळ प्रतिकार करत आरोपीला थापड मारली आणि प्रकरण उघड झाले. घटनेनंतर मुलीने पालघर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ FIR नोंदवत भारतीय न्याय संहिता कलम 74 तसेच पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. नाही, तो आमचा अतिशय चांगला कर्मचारी आहे. ही बाब घडली असं माझ्या कानावर आलेलं आहे. अद्याप पोलिसांचा त्यामध्ये सविस्तर अहवाल आलेला नाही. परंतु असं काही असेल, घडलं असेल तर आम्ही निश्चित चौकशी करू. आमची विशाखा समिती असते प्रत्येक कार्यालयात, त्यांच्याकडे पाठवून त्यांची आमच्या पद्धतीनेही चौकशी होईल. पोलीसचं वेगळीच इन्व्हेस्टिगेशन चालू होईल आणि तो निश्चितच चांगला कर्मचारी आहे. असं काही घडेल असं वाटत नाही मला आणि त्यातूनही काही जर चुकीचं जर घडलं असेल त्याच्याकडून वर्तन तर निश्चित कारवाई होईल.